ठिकाणी पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपल्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी ही सर्व माऊली जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। माऊली कुठून आलात तुम्ही आणि कोल्हापूरहून आलो। किती वारी आहे तुमची, काय भावना आहे? लोणंदला पालखीच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या सोहळ्याला गेलो, तिथून परत नातेपुत्याला गेलो आणि त्यानंतर आज आषाढी एकादशी आत्ताच सुरू झालेली आहे। दर्शन घेण्यासाठी काय आहेत तुमच्या विठुराया? बिलकुल सागर, आज आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आणि आता अगदी काही तासच उरलेले आहेत खरं तर या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी। आषाढी एकादशी निमित्तानं ही पूजा थोड्या वेळात सुरू होईल। TV9 मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना ही पूजा लाईव्ह बघायला मिळणार आहे। तत्पूर्वी हे सगळं वातावरण अतिशय चैतन्यपूर्ण असं, रात्रीचे 12 जरी वाजून गेले असले तरी देखील एक चैतन्यपूर्ण असं वातावरण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या आसपास दिसतंय। करू बाई ग जीव हा वेडावला, काय करू बाई ग जीव हा वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा काय करू बाई ग जीवा वेडावला, काय करू बाई ग जीवा वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला, गागर घेऊनी पाणीयासी जाता, गागर घेऊनी पाणीयासी जाता,